सूर्य दीप्तीने उजळू दे दशदिशा, हिंदुत्वाच्या संकल्पाने बदलू दे ही जगाची दिशा, हिंदुत्वाच्या संकल्पाने बदलू दे ही जगाची दिशा. चालू करणार आहे का? घर घर में नरसंहार किए. वास्तविक या गोष्टी सुद्धा आता उल्लेखनीय लक्षात घ्यायला पाहिजेत की आता धर्म प्रसाराच्या नावाखाली ज्या पद्धतीचं आचरण बाकीच्या धर्मांकडनं केलं जातंय, मग त्याच्यासाठी ते कुठल्या सीमा शिल्लक ठेवत नाही. सीमा ओलांडून त्याच्या पलीकडे जाऊन नको त्या पद्धतीचे गोष्टी आता आचरणात यायला लागल्यात. हा त्यांच्यासाठी त्यांचा धर्मप्रसार आहे. हिंदू धर्माने धर्मप्रसार करण्यासाठी फारसं कार्य कधी केलं नाही, परंतु धर्मरक्षणाचं कार्य मात्र आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. धर्म शिक्षणाचं कार्य आता हातात घेण्याची आवश्यकता आहे. गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किए, कब दुनिया को हिंदू करने घर घर में संहार किए, कब बताए काबुल में जाकर कितनी मस्जिदें तोडी. हे महत्वाचं गोष्ट आहे यामध्ये. आता बऱ्याचशा हिंदू धर्माच्या संमेलनांमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी मी जर गेलो, हिंदू अभ्यासिकेच्या विद्यार्थिनी आम्ही शिवकन्या या गाण्यावरती नृत्य सादर करणार आहेत. आम्ही शिवकन्या. अण्णाभाऊ साठे अभ्यासिका. या विद्यार्थिनींना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाद्रपद हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊ नका मी जिजाऊ बोलते. मी फक्त शिवबांची माता नाही तर या स्वराज्याची राजमाता आहे. माझा जन्म 12 जानेवारी 1595 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी झाला. माझ्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई. लहान वयातच माझा विवाह राजघराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजघराण्यात विवाह झाला खरा, पण माझे जीवन वैभवशाली नव्हते, तर ते कर्तव्यनिष्ठ होते. मी माझ्या शिवबाला शास्त्रविद्या शिकवली नाही, तर त्याबरोबर न्याय, प्रेम, शौर्य, पराक्रम, धर्म शिकवलं. रामायण, महाभारत, साधू संतांच्या गोष्टी शिकवल्या. जनतेविषयी परोपकार शिकवला. अन्यायाविरुद्ध लढायला बळ दिले. परश्री ही माते समान आहे ही शिकवण दिली. ही शिकवण आजची पिढी विसरत चालली आहे. जिजाबाई आणि शिवाजी महाराज फक्त पूजा करण्यासाठी राजेगावच्या पाटलाने जीव अत्याचार केला, तर माझ्या शोभाने त्याच्या हातपाय तोडून गावाच्या वेशीवर टांगले. तर हाच नाही निवडला गेला कुठे. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कुणी वाकडी नजर केली तर गाय केली जाणार नाही. हाच नाही निवडा पुन्हा येऊ दे. हाच नाही निवडा शिवाजीचा
जूम होती मेरे को प्रात्यक्षिकानंतर विनोदजींना जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे.